सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला गोत्यात आणणारा एक मोठा पुरावा समोर आला। कराडच्या आयफोन मधील डेटा रिकव्हर करण्यात आलेला आहे। या डिलीट केलेल्या डेटामध्ये काय आहे ते पाहूयात या खास रिपोर्टमध्ये। कराडला गोत्यात आणणारा मोठा पुरावा। आयफोन वाढवल्या वाल्मिकच्या अडचणी। खंडणी सहभागातला व्हिडिओ सादर। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड उर्फ आकाचा पाय दिवसेंदिवस अधिक खोलात जाताना दिसतोय। या हत्या प्रकरणात सीआयडीनं न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातील एक एक तपशील आता बाहेर येत आहेत। वाल्मिक कराड यानं खंडणी मागितल्याची कुठलीही तक्रार आलेली नाही असा युक्तिवाद केला जात होता। मात्र आता याला छेद देणारा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलाय। वाल्मिक कराडनं सरपंच हत्या प्रकरणानंतर आपल्या 3 आयफोन मधला डेटा डिलीट केला। मात्र एसआयटीनं हा डाटा रिकव्हर केलाय। एका व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले अवादा कंपनीकडे स्पष्टपणे 2 कोटींची खंडणी मागताना दिसतोय। त्यात त्यानं कराडचं नाव घेत खंडणी मागितली आहे। या व्हिडिओतील संभाषणच या आरोपपत्रात आहे। पाहूया कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेला संवाद। सुदर्शन घुले, 100 लोक सांभाळण्याऐवजी एक कराड सांभाळा, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही। वाल्मिक अण्णांनी मागितलेले 2 कोटी रुपये देऊन टाका, तुमचं काम सुरू होईल। गेल्या वेळी मी आलो होतो तेव्हा तुम्ही पोलिसांकडे तक्रार दिली होती। माझ्या विरोधात तुम्ही पोलिसात तक्रार दाखल केली। ही गोष्ट वाल्मिक अण्णांना समजली आहे, ते तुमच्यावर संतापलेत। त्यामुळे वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा, अन्यथा तुमची कामं बंद केली जातील। एकीकडे कराड भोवतीचा फास आवळला जात असतानाच त्याची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे। त्यामध्ये मोठ्या महागड्या 8 गाड्या देखील आहेत। मर्सिडीज बेन्झ, त्याची किंमत 50 ते 80 लाख रुपये इतकी आहे। BMW, जिची किंमत 70 लाख ते 3 कोटी रुपये इतकी आहे। इनोवा टोयोटा, जिची किंमत 20 ते 27 लाख रुपये, तर 41 ते 60 लाख रुपये किमतीची फोर्ड इंडिवर देखील आहे। याशिवाय अशोक लेलँडच्या 28 ते 30 लाखाच्या गाडीचाही समावेश आहे। सरपंच संतोष देशमुख हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर सगळ्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे। सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडमधील कराड गँगची पाळंमुळं खणून काढली जात आहेत। या आरोपींना कधी शिक्षा होणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सीआयडीनं न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून आणखीन एक महत्त्वाची माहिती समोर आली। त्यामध्ये वाल्मिक कराडच्या श्रीमंतीचा तपशील समोर आलेला आहे। कराडकडे 3 आयफोन होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कराडनं या 3ही आयफोन मधील डेटा डिलीट केला होता। मात्र एसआयटीच्या पथकानं तंत्रज्ञांची मदत घेऊन हा डेटा रिकव्हर केला आणि त्यानंतर पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागलेली आहे। या आयफोन मधील अनेक फोटो व्हिडिओ तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागलेत। त्यामुळे कराडशी संपर्क असलेल्या बड्या धिंडांची नावं समोर येण्याची शक्यता आहे। गोल्डन रंगाचा आयफोन 16 प्रो 3 लाख रुपये किमतीचा हा फोन कराडकडे होता। गोल्डन रंगाचा आयफोन 13 प्रो 2 लाख रुपये ज्याची किंमत आहे। सोबतच फिकट निळ्या रंगाचा आयफोन 13 प्रो हा 1.5 लाखांचा फोन कराड वापरत होता। असे 3-3 लाख रुपयांचे फोन हा कराड वापरायचा। तर वाल्मिक कराड नंतर आता सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे। आंधळेच्या नावावर 5 वाहनं आणि धारूर केजमध्ये असलेली 3 बँक खाती ताब्यात घेण्यात आलेली आहेत आणि यामध्ये सरपंच देशमुखांच्या अपहरणावेळेस वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आधीच जप्त केली आहे। आता घुलेच्या इतर संपत्तीचा शोध सीआयडी कडून घेतला जातोय। यानंतर पुढील बातमी बीडमधून। बीडमधील गुंडगिरी काही थांबायला तयार नाही।
मुंडेंच्या कार्यकर्त्यांनंतर आता भाजपचे आमदार सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर आलेली आहे। सुरेश धस यांचे कार्यकर्ते एका तरुणाचे हातपाय पकडून त्याला अमानुष मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय आणि या व्यक्तीला पकडून त्याला बॅटनं बेदम मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय। ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये घडलेली आहे। हा व्हिडिओ समोर आला असून मारहाण करणाऱ्यांवर अजून कारवाई झालेली नाही। एवढ्या अमानुषपणे मारहाण का करण्यात आली होती तेही अद्याप कळू शकलेलं नाही। मात्र आमदार सुरेश धस यांनी या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते देखील पाहूया। ही घटना त्यांनी सांगितलं की 1.5 वर्षापूर्वी ऊसतोडीच्या कामगाराची म्हणजे ऊसतोडीच्या कोणत्या तरी कारखान्यावर घडलेली आहे आणि मुलीच्या का काय छेडछाडीवरून ती घटना घडलेली आणि त्याचं कुठंही केस वगैरे काही झालेली नाही। तर मी एवढं स्पष्टपणे जरी माझा कार्यकर्ता असला तरी माझ्या तिथल्या पोलीस स्टेशनला सांगून ठेवलं की जर त्याच्या बाबतीत संबंधित कार्यकर्त्याच्यावरती काही कंप्लेंट आली तर तुम्ही ती घेऊन टाका आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा। तर या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा बीडमधल्या गुंडगिरीचा मुद्दा समोर आला असून बीडचे गुंड पोलिसांना जुमानत नसल्याचंच यातून दिसू लागलेलं आहे। बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा हा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांना आता थेट सवाल केला आहे। अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। बीडच्या शिरूर मारहाणी प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। हे काय आहे? गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावं। हा मारणारा माणूस सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे का? बीडच्या शिरूरमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेचा एक रील देखील समोर आलाय। त्यात तो हजारो रुपये त्याच्या कारमध्ये घेऊन जाताना दिसतोय। यामध्ये सतीश भोसले हा पुढे कारच्या काचेजवळ नोटांचं बंडल फेकतोय। हाच सतीश भोसले भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। लाखो रुपये या ठिकाणी या दृश्यांमध्ये आपण बघतोय। अशा पद्धतीनं हा ते पैसे फेकतोय आणि कार चालवत असताना डॅशबोर्डवर हाच मारहाण करणारा माणूस जो आहे तो इथं पैसे कसे फेकतोय ते आपण पाहू शकतो। लाखो रुपये या ठिकाणी या व्यक्तीनं कारच्या डॅशबोर्डवर ठेवलेले आहेत आणि सरास कार चालवतोय। धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला। सरपंच हत्या प्रकरणामुळे मुंडेंची हकालपट्टी केल्याची चर्चा आहे। मात्र मुंडेंचा हा राजीनामा धुळफेक आहे का असा सवाल उपस्थित झालाय। पाहूयात या रिपोर्टमध्ये। धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात? हवा गरम आहे, शांत रहा। मुंडेंचा राजीनामा की धुळफेक? सरपंच हत्या प्रकरण, वाल्मिक कराडशी जवळीक, अवादा कंपनी खंडणी प्रकरण, पीक विमा घोटाळा प्रकरण आणि कौटुंबिक हिंसाचार प्रकरण असे एक ना अनेक प्रकरण चर्चेत आल्यानं अखेर धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं जाहीर करत मंत्रिमंडळातून राजीनामा दिला। मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांनी आरोपांची राळ उठवली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला मुंडेंचा राजीनामा ही केवळ दुळफेक असून तात्पुरती ऍडजस्टमेंट असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। नेमके काय आरोप आहेत ते पाहूया। मुंडेंच्या गुंडांनी औरंगजेबी पद्धतीनं सरपंचांना मारलं, त्यामुळे मुंडेंची हकालपट्टी व्हायला हवी होती। मुंडेंची राजीनामा पत्रातील भाषा म्हणजे नैतिकतेची थट्टा म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा ही धुळफेक असून ऍडजस्टमेंट आहे। हवा गरम आहे, मामला थंड होईपर्यंत आराम करा, नंतर पुन्हा मंत्रिमंडळात घ्यायचं पाहू असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन आहे। पुन्हा मंत्रिमंडळात घ्यायचं असं अजित पवार आणि फडणवीसांमध्ये ठरलं, मग हा राजीनामा दिला। संतोष देशमुखांच्या हत्येच्या फोटोनी महाराष्ट्र सुन्न झाला, त्यामुळे या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर विरोधकांनी मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी केली। या आरोपांनुसार जर धनंजय मुंडेंवरची ही तात्पुरती कारवाई असेल आणि प्रकरण थंड झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा विचार करत असेल तर मात्र सरकार स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतंय असं म्हटलं
तर चुकीचं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर धनंजय मुंडेंची आधी बाजू घेणाऱ्या नामदेव शास्त्रींनी आता मात्र पश्चाताप व्यक्त केलाय. मारेकऱ्यांच्या मानसिकतेचा विचार करा असं म्हणणाऱ्या शास्त्रींनी आता आपण अजाणतेपणातून ते वक्तव्य केलं होतं असं म्हटलं. भगवानगड संतोष देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगडून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. याची मला पूर्वकल्पना नव्हती. पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं, दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे, गडाला मानणार आहे, तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली, मला ही जाण निर्माण झाली. निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत. लोकांनी गैरसमज करू नयेत. मला जाण झालेली आहेत. न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन न्याय मिळवून द्यावा. वळूया पुढील बातमीकडे. मुंबईची एक भाषा नाही तर मुंबईच्या अनेक भाषा आहेत, त्यामुळे मुंबईत येणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे असं नाही असं विधान केलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक सुरेश भैयाजी जोशींनी. गोवंडीमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतर कार्यक्रमात जोशी बोलत होते. ते नेमकं काय म्हणालेत पाहूया. याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते. ते घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून. मयूर, आपण बघतोय की आता जोशींच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. काय अधिकची माहिती? नक्कीच पाहायला गेलं तर आज एक प्रोग्राम होता, नामांतरण सोहळा होता. त्या नामांतरण सोहळ्यामध्ये माजी सहकार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश भैयाजी जोशी यांनी एक विधान केलं आहे. त्यांनी असं विधान केलं आहे की विद्यापीठातील कार्यक्रमात भैयाजी जोशींनी वादग्रस्त विधान केलं आहे. कुठेही आता या विधानाने वाद देखील होऊ शकतो. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक मराठीला मराठी बोलता आलेच पाहिजे असे नाही, असे देखील त्यांनी विधान केले आहे. परत त्यांनी आधुनिक विधान असं केलं होतं की मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे प्रत्येकाला मराठी बोलता आलेच पाहिजे असे नाही. त्यामुळे आता ह्याच्या पुढे मनसे देखील ह्याच्यात काय पाठपुरावा करेल, मनसे आता कशा प्रकारे ह्याच्यावर रिॲक्ट होईल हे देखील पाहणे गरजेचे आहे. ह्याच्या आधी देखील मनसेने मराठी आणि गुजराती असा आवाज देखील कुठेतरी पेटला होता. आता देखील ही आवाज पेटण्याची शक्यता आहे. बिलकुल, धन्यवाद मयूर आपण दिलेल्या या माहितीसाठी. RSSचे माजी सरकार्यवाहक यांनी मुंबईची एक भाषा नसून अनेक भाषा आहेत असं म्हटलंय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर महायुतीचा आणखीन एक मंत्री अडचणीत सापडलाय. विनयभंगाच्या प्रकरणावरून भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला. पाहुयात हा एक रिपोर्ट. मंत्र्यांचे कुमार चाळे, महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत. विनयभंग प्रकरणावरून गोरेंवर हल्लाबोल. धनंजय मुंडेंचा राजीनामा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना कोर्टानं सुनावलेली शिक्षा, यानंतर महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत सापडलाय. अधिवेशन सुरू असतानाच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. स्वारगेट सारखा प्रकार जयकुमार गोरेंबाबत पुढे येत असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटानं केलाय. तर पश्चिम महाराष्ट्रातील एक पैलवान मंत्री महिलेच्या मागे लागलाय असा खळबळजनक आरोप काँग्रेसनं केलाय. यापेक्षा मला वाटतं की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची, काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे. स्वारगेटला जो प्रकार घडला
तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो. इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गोरेंच्या प्रकरणावरून फडणवीसांवर निशाणा साधलाय. अशी कॅरेक्टरलेस लोक फडणवीसांना मंत्रिमंडळात का हवीत असा सवाल त्यांनी केलाय. तर दुसरीकडे मंत्री गोरेंनी विरोधकांचा हल्लाबोल परतावून लावलाय. कोर्टानं या प्रकरणात आपली निर्दोष मुक्तता केली आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. हंबीररावांच्या वंशजांना त्रास देतायत आणि ते पण फडणवीस सरकारचे आणि फडणवीसांचे अतिशय लाडके मंत्री. ही मला कालच रात्री या प्रकरणाबद्दल सगळी माहिती मिळाली आणि ते ऐकून अतिशय शॉकिंग वाटतंय की इतकी कॅरेक्टरलेस लोक ही का हवी आहेत फडणवीसांना त्यांच्या मंत्रिमंडळात. 2017 साली माझ्यावर गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या गुन्हा 2019 साठी चालला आणि त्याच्यावर कोर्टानं मला निर्दोष मुक्तता केलेली आहे. संबंधित त्या केसचं रेकॉर्ड पण डिस्ट्रॉय करायला सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात मला वाटतं 6 वर्षानंतर हाच विषय का आला मला माहिती नाही. बहुमतानं महायुती सत्तेत आली. मात्र 100 दिवसांच्या आत मुंडेंच्या रूपानं सरकारची पहिली विकेट पडली. राष्ट्रवादीचे 2 मंत्री अडचणीत आलेले असताना आता मोठा भाऊ भाजपचे आणि फडणवीसांचे निकटवर्तीय मंत्री जयकुमार गोरे अडचणीत आले. विनयभंगाचं हे प्रकरण कोणत्या वळणावर जाणार ते पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. औरंगजेबाचं उदात्तीकरण सपाचे आमदार अबू आझमींना भोवलेलं आहे. आझमींचं निलंबन करण्यात आलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. विधानसभेत त्यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे आणि या मुद्द्यावरून विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले होते. खाली बसा. मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे त्याच्यात जे उल्लेख केलेला आहे तेवढंच एक्सपल्शन आपण या अधिवेशनात करू शकतो असा आपला निर्णय आहे. मी आता सभागृहासमोर सदर प्रस्ताव मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. ठराव एकमताने संमत झाला. उद्धव ठाकरेंनी सपाचे आमदार अबू आझमींवर जोरदार टीका केली. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचं कायमचं निलंबन व्हायला हवं अशी मागणीच उद्धव ठाकरेंनी केली. तसंच त्यांच्यावर अशी कारवाई करा की असं वक्तव्य करण्याची हिंमत यापुढे होऊ नये असं देखील ठाकरे म्हणालेले आहेत. कोणी जरी असला आणि त्यांनी जर का आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जी आमची महाराष्ट्राची दैवत आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द काढले तर तो कोणी असला तरी त्याचा मुलाहिजा न ठेवता त्याला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षाही झालीच पाहिजे, ही सगळ्यांची मागणीच आहे. त्याच्यामुळे निलंबन किती मिनिटासाठी, तासासाठी, दिवसासाठी केलंय कल्पना नाही मला नाही, पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे. आणि निलंबन तर कायमचं केलं पाहिजे असं माझं मत आहे. अबू आझमींचं वक्तव्य आणि शिवरायांच्या अवमानावरून सभागृहात महायुती आणि महाविकास आघाडीत गदारोळ पाहायला मिळाला आहे. सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरवर कारवाई कधी करणार असा सवाल विरोधकांनी केला तर मुख्यमंत्री फडणवीसांनी सिलेक्टिव्ह निषेधाच्या मुद्द्यावरून विरोधकांना कोंडीत पकडलंय. आव्हाड या ठिकाणी म्हणतं की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते. हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही. असं सिलेक्टिव्ह करू नका. पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का? आहे हिंमत? आहे का हिंमत?
अरे आहे का हिंमत, आहे का हिंमत आहे हिंमत तुमच्यामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरकडे अलिशान रोल्स रॉयस कार आहे असं समोर आलेलं आहे आणि यावरूनच आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना थेट सवाल केला. ईडी आणि सीबीआयच्या ताब्यातील कार कोरटकरकडे कशी आली असा सवाल रोहित पवार यांनी विचारलाय. मित्र आहे म्हणून त्यात काय हे नाही, पण माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेब हे मित्रांचे मुख्यमंत्री नाहीत. मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि कोरटकर छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अशा काही लेवलला जाऊन बोललाय ते आम्हाला बोलता सुद्धा येत नाही. त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही. 6 कोटीची रोल्स रॉयस आहे. आता ही रोल्स रॉयस कोणाची, ही कोणाकडे, ही ईडीकडे आणि सीबीआयकडे. आता ईडी आणि सीबीआयच्या ताब्यात असलेली गाडी बाहेर कशी येते आणि हा महाशय कोरटकर का कोण आहे त्याच्याकडे ती गाडी कशी येते. प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकर वरून सभागृहात खडाजंगी झाली. महामानवांच्या विरोधात बोलणाऱ्यांना सरकार बक्षीस देत आहे, त्यांना समितीवर घेतलं जात आहे असा आरोप रोहित पवारांनी केला आणि यावर नितेश राणेंनी पलटवार करत महाराजांना जाणता राजा बोलू नका असं कोण बोललं होतं ते विचारा असा प्रतिसवाल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि 10 दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं. अहो काय करतोय आपण? महामानवांच्या विरोधात बोललं तर तुम्ही त्यांना आवड करता, बक्षीस देता. मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत. ठीक आहे, सगळ्यांनी बघितला पाहिजे, आम्ही सुद्धा बघितलेला आहे. पण अध्यक्ष महोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत कोरटकरच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या 2 दिवसामध्ये टाकलंच पाहिजे आणि त्या सोलापूरला सुद्धा टाकलंच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी. अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती आहे? मंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री साहेब सातत्याने बोलतायत, कारवाई सुरू आहे. अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहिल्यांदा विचारा. हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवतायत ना. अध्यक्ष महोदय यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का? हे आम्हाला शिकवणार. विधानसभेत आदित्य ठाकरे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात बाचाबाची झाली. आदित्य ठाकरेंवर गुलाबराव पाटील का भडकले पाहूयात या रिपोर्टमधून. गुलाबरावांनी काढला ठाकरेंचा बाप. आदित्य ठाकरेंवर गुलाबराव भडकले. सभागृहात आणि बाहेर दोघांमध्ये ठशाण. सभागृहात आज आदित्य ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. या वादानंतर आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटलांमध्ये असलेली टशन ही सभागृहाच्या बाहेर देखील पाहायला मिळाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्र्यांनी टोलवाटोलवी न करता अभ्यास करून उत्तरं दिली पाहिजेत असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावताच गुलाबराव पाटलांनी थेट ठाकरेंचा बाप काढत उद्धार केला. पाहुयात नेमकं विधिमंडळात काय घडलं. की खात्याचा अभ्यास करून बघा, सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना. तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा, मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या. त्यांच्या बापाला मी कळला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहित नाही अजून. बोला मंत्री महोदय, बोला मंत्री महोदय, बोला. त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं. यांच्या बापाला कळलं होतं म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं असं गुलाबराव पाटलांनी आधी म्हटलं. खरं तर नंतर बापाऐवजी वडील शब्द वापरून त्यांनी सारवासारवही केली. म्हणूनच तुम्ही पळून गेलात असं म्हणत आदित्य ठाकरेंनीही मग गुलाबरावांना प्रत्युत्तर दिलं. अखेरीस विधानसभा अध्यक्षांनी मध्यस्थी केली. मात्र ही ठशन विधिमंडळाच्या बाहेर दोन्ही नेते आमने सामने आल्यानंतर देखील पाहायला मिळाली. 3 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आणि म्हणूनच कधी काळी एकाच पक्षात असताना एकमेकांचे गुणगान गाणारे नेते आज मात्र एकमेकांचे बाप काढून महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी रसातळाला नेत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
आता बातमी आहे वाशिमच्या पालकमंत्रीपदाबाबतची. मंत्री हसन मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्रीपद सोडलंय. वाशिम जिल्हा लांब पडत असल्यानं कारण देत त्यांनी हे पद सोडलंय. आता दत्ता भरणेंकडे वाशिमचं पालकमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हसन मुश्रीफ कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते, मात्र त्यांना वाशिमचं पालकमंत्रीपद दिल्यानं ते नाराज होते आणि त्यांनी आपली नाराजी अगदी उघडपणे व्यक्त केली होती. आता पुढच्या रिपोर्टकडे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद थोडक्यात वाचलंय, कारण त्यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय. शासकीय योजनेत सवलतीच्या दरात म्हाडाचं घर लाटल्याप्रकरणी विशेष न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयानं स्थगिती दिली. अपील सुरू असेपर्यंत ही स्थगिती देण्यात आली. त्यामुळे माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळालाय. आता अपिलामध्ये जो आम्ही शिक्षेला स्थगिती मिळावी, कन्व्हिक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो आता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे. आणि आता 2 ऑर्डर झालेले आहेत. एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला, आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली आहे. कोकाटेंना दिलासा मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही सुटकेचा श्वास सोडला असेल. शिक्षेला स्थगिती मिळाली नसती तर मुंडेंपाठोपाठ कोकाटेंनाही मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला असता. पुढची बातमी आता विधान परिषदेमधून. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या विरोधामध्ये आता महाविकास आघाडीनं विधान परिषदेमध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची सूचना दिली आहे. नीलम गोरे या अनेक वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला असल्यानं त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची सूचना विरोधकांनी केली. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभापतींना पत्र लिहिलंय. उपसभापतींना पदावरून दूर करण्यासंबंधीच्या प्रस्तावाची सूचना विरोधकांनी सभापतींकडे केली. खरा अविश्वास प्रस्ताव आणायला आमच्याकडनं उशीर झाला. आतापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या, कारण अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर त्याच्यावरती या अधिवेशनातच चर्चा आम्हाला अपेक्षित आहे. आणि कोणी जरी असलं तरी ज्यांनी जर का त्या एखाद्या नियमाचा किंवा कायद्याचा भंग केला असेल आणि अविश्वास ठराव ज्या कारणासाठी आणले ती कारणं तुमच्यासमोर येतील. पण पक्षांतर हाही एक विषय आहे. तर मला असं वाटतं यापूर्वीचा ठराव आणला पाहिजे होता आणि मंजूर व्हायला पाहिजे होता. विधानसभेतील एक घडामोड. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वैद्यकीय सहाय्यता कक्षाचं काम बंद करण्यात आलं होतं असा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केला. या आरोपानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव संतापले आणि या 2 नेत्यांमध्ये विधानसभेमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. त्यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी राम कदम यांना उद्देशून बघतोस तुला आता असा इशारा दिला. अध्यक्ष महोदय बसा 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 कदम साहेब बसा. तुमचं भाषण चालू असताना त्यांना 3दा बसवलं मी. हे काय अध्यक्ष महोदय तुम्हाला तुमचं भाषण चालू असताना त्यांना मी 3 वेळा खाली बसवलं आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय काय चाललंय बघतोस तुला आता. विधिमंडळातल्या घडामोडी आपण पाहिला. पुढची बातमी आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात. यावेळेला अर्थसंकल्पीय अधिवेशनाची लाडक्या बहिणी आतुरतेनं वाट पाहत होत्या, कारण या अधिवेशनात 1500चे 2100 रुपये होतील अशी आशा त्यांना होती. मात्र नक्की काय घडलं अधिवेशनात? या लाडक्यांना 2100 रुपये मिळणार की नाही पाहूयात या खास रिपोर्टमध्ये. जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. ऐकलं काय म्हणाले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? ते लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार असं आश्वासन निवडणुकांपूर्वी देण्यात आलं. प्रचार सभांमधून त्याचा पुनरुच्चारही झाला. अजित पवारांनी तर लाडकी बहीण योजनेवरनं पिंक कॅम्पेनच चालवलं. निवडणुकीमध्ये मतांच्या रूपाने भरभरून प्रेम लाडकींनी महायुतीला दिलं. मात्र 1500चे 2100 काही झाले नाहीत. नवीन आर्थिक वर्षामध्ये नक्कीच आपला हप्ता वाढेल अशा आशेवर लाडक्या बहिणी होत्या. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनातला हाच प्रश्न विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये
काँग्रेसचे सतेज पाटील यांनी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना विचारलं असता अदिती तटकरेंनी काय अजब उत्तर दिलंय पाहूया. लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली, बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती, हे सिद्ध झालेलं आहे. हे जे निकष जे काय आज मंत्री महोदय सांगतात ते निकष पहिल्यापासून होते. त्या निकषाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावर होती आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न. आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो. येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही. 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल. थेट अदिती तटकरे यांनी सभागृहातच असं वक्तव्य केल्यानं लाडकींची मात्र घोर निराशाच झालीय. सरकार आल्या आल्या आपल्याला 2100 रुपये देणार या आशेवर असलेल्या लाडक्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरही वाढीव हप्ता मिळणार नसल्याचंच स्पष्ट झालंय. त्यामुळे आता या पुढील काळात तरी सरकार दिलेला शब्द पूर्ण करणार की लाडकीच्या तोंडाला पानं पुसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढची बातमी आता मवियाची. महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीला मवियाच्या सर्व आमदारांना देखील उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली. संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशनातील रणनीती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आता ॲक्शन मोडवर आले. कुठल्याही नेत्यानं आपल्या कार्यकर्त्यांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका, त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका अशा शब्दात कानपिचका दिल्यात. वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक झाली. त्यात अजित पवारांनी आपल्या नेत्यांचे कान टोचलेत. पुढच्या बातमीकडे. शिंदे गटाच्या आमदारांनी छावा सिनेमाकडे पाठ फिरवली. मंत्री अदिती तटकरे यांनी आयोजित सर्व आमदारांसाठी छावा सिनेमाचा एक विशेष शो आयोजित केला होता. मात्र या शोकडे शिंदे गटाचे मंत्री आशिष जयस्वाल सोडल्यास इतर नेत्यांनी मात्र पाठ फिरवली. तर ठाकरेंचे नेते मात्र या शोला आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे महायुतीत सुरू असलेला कार्य हा दुरावा याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. तर भाजप आणि ठाकरेंच्या नेत्यांमधील माझी तुझी रेशीमगाठ पुन्हा एकदा पाहायला मिळते. पुढच्या बातमीकडे. संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. साम टीव्हीच्या बातमीनंतर फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये ही घोषणा केली. यासाठी संगमेश्वरमधील सरदेसाईंचा वाडा अधिग्रहण करण्यात येणार आहे. पाचाड इथं शिवसृष्टी उभारणार असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलंय. त्यामुळे आता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जिवंत होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैनिकांनी संगमेश्वर इथे असलेल्या सरदेसाई वाड्यात कैद केलं होतं. हा प्रसंग छावामध्ये पाहिल्यानंतर अनेक पर्यटक आता संगमेश्वरमधील सरदेसाई वाडा पाहण्यासाठी जात आहेत. मात्र या वाड्याची पडझड झाल्याचं पाहून अनेकांना दुःख होतंय. याबाबत वृत्त साम टीव्हीने दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. आपण त्या ठिकाणी जागा देखील अधिग्रहित केलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे आता त्या ठिकाणी खूप मोठी जागा आहे. त्यामुळे हा वाडा असेल आणि खालची जागा असेल, कारण वरती गडावर आपल्याला काहीच करता येत नाही. आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि भाविक हे सगळे गडावर येत असतात. त्यांच्याकरता कुठल्या व्यवस्थाही नाही. त्यामुळे या सगळ्या व्यवस्था खाली व्हाव्यात या दृष्टीनं पाचाडला ही शिवसृष्टी आणि इतर पर्यटन विभागाच्या माध्यमातून व्यवस्था या आपण उभ्या करणार आहोत, जेणेकरून आलेले लोक हे आई जिजाऊ मासाहेबांचंही दर्शन त्या ठिकाणी घेऊ शकतील आणि त्या ठिकाणून मग ज्यावेळेस त्यांना वर जायचं त्यावेळेस ते वर जाऊ शकतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्राधान्याने ही शिवसृष्टी आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तर पुढची राजकीय बातमी आहे रायगडमधून. शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील वाद काही संपण्याची चिन्ह नाहीत, कारण शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरेंवर हल्लाबोल केलाय. तटकरेंचा औरंगजेब असा उल्लेख करत थोरवेंनी पुढील लोकसभा रायगडमधून लढण्याचा इशाराही दिलाय. ते सुतारवाडीला
आजचा औरंगजेब कुठे? तर सुतारवाडीमध्ये बसलेला आहे. चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल तर यापुढे लक्षात ठेवा, कर्जत मतदारसंघ लढलोय, पुढच्या वेळेला भरत शेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगडमध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढवण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू. पुढच्या बातमीकडे. राज्याची आरोग्य यंत्रणाच कशी सलाईनवर आहे ही सांगणारी साम टीव्हीची ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. राज्यात खेड्यापाड्यापर्यंत सेवा देणारी 108 रुग्णवाहिकाच अनफिट असल्याचं साम टीव्हीच्या या रिपोर्टमधून समोर आलं. राज्याची आरोग्य यंत्रणाच कशी सलाईनवर असल्याचा साम टीव्हीनं पर्दाफाश केलाय. राज्यात खेड्यापाड्यापर्यंत सेवा देणारी 108 रुग्णवाहिकाच अनफिट असल्याचं साम टीव्हीच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमधून समोर आलंय. अत्यंत जुनाट रुग्णवाहिकेतून रुग्णसेवा सुरू आहे. 11 वर्ष जुन्या या गाड्या आहेत. त्यांचा तब्बल 6 लाखाहून अधिक किलोमीटरचा प्रवास झालाय. जुन्या रुग्णवाहिका अनफिट तर नवीन रुग्णवाहिकांची खरेदीच होत नाहीये. निविदा तयार आहे, मात्र निधी अभावी ही खरेदी थांबली. आरोग्यमंत्र्यांनी याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे. राज्यातील 108 नंबरच्या रुग्णवाहिकांची नेमकी स्थिती काय आहे ते पाहूया. अंदाजे 17 कोटी लोकसंख्या आहे. त्यासाठी 2600 रुग्णवाहिकांची गरज आहे. मात्र राज्यात सध्या केवळ 937 रुग्णवाहिका आहेत. रुग्णवाहिकांचा कालावधी 11 वर्षांचा आहे. तर 1756 रुग्णवाहिकांची मागणी आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे. मुंबईतल्या धक्कादायक बातमीनंतर आता वळू आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही जंक फूड खाता का? जंक फूड खात असाल तर वेळीच सावध व्हा, कारण तुम्ही खात असलेल्या जंक फूडमध्ये प्लॅस्टिक असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. तसा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आम्ही याची पडताळणी केली, त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. 3 फास्ट फूड आपको हम दिखा रहे हैं. ये एक राउंडेड है जो कुछ क्रैक्स वगैरह इस तरह का होता है. ये पूरा बर्न हो जाता है. ये पूरा बर्न होने का मतलब ये है कि इसमें ऑयल भी है और इसमें माइक्रोप्लास्टिक्स भी है जो हमारे शरीर को नुकसान पहुंचाता है. तुम्ही जंक फूड खात असाल तर सावध व्हा, कारण या व्हायरल व्हिडिओत केलेला दावा गंभीर आहे. जंक फूड मध्ये मायक्रोप्लास्टिक असल्याचा दावा करण्यात आलाय आणि हे फास्ट फूड मधील प्लास्टिक कसं जळतंय हे या व्हिडिओतून दाखवण्यात आलंय. मतलब इसमें माइक्रोप्लास्टिक्स नहीं है, ये ऑयल तो है. तुम्ही जंक फूड खाताय की प्लास्टिक? जंक फूड मुळे तुमच्या आरोग्याला धोका. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? फास्ट फूड हे किती आरोग्यासाठी हानिकारक आहे हे तुम्ही या व्हिडिओतून पाहिलंच असेल. चिप्सला आग लावल्यानंतर बघा कसं ते पेट घेतंय. यात केमिकल, मायक्रोप्लास्टिक आणि अधिकचं तेल असल्यानं ते पेट घेत असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र व्हिडिओत दाखवलंय ते खरं आहे का? कारण बरेच लोक असे पदार्थ आवडीनं खात असतात. विशेष म्हणजे लहान मुलं हे खात असल्यामुळं त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पडताळणी केली. याबाबत सविस्तर माहिती हे तज्ज्ञ देऊ शकतात. आमचे प्रतिनिधी तज्ज्ञांना भेटले आणि त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवून अधिकची माहिती घेतली. जंक फूडचा विचार केला तर जंक फूड तसेच वाईट आहे. का जंक फूडमध्ये जे ऑइल वापरण्यात येते ते ऑइल शरीरासाठी घातक असते. त्याच्यामुळे जंक फूड वापरू नये. आणि बरेच जसं समोसे आहे की ह्या गोष्टी आहे, हे त्याच्यासाठी वापरणार ऑइल हे त्यालाच गरम करून रिपीट गरम करून आणि त्यामुळे त्याच्यात घातक पदार्थ तयार होतात. त्यासुद्धा शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. जंक फूड हे आरोग्यासाठी हानिकारकच असतं. जंक फूड मधील तेल शरीरासाठी घातक आहे. तळलेले पदार्थ वारंवार एकाच तेलात तळले जातात. मायक्रोप्लास्टिक किंवा प्लास्टिक टाकत नाहीत. जंक फूड खाल्ल्यानं गंभीर आजार होऊ शकतात. जंक फूड मध्ये केमिकल, तेल जास्त प्रमाणात वापरलं जातं हे खरं आहे. त्यामुळं आजार होतात. मात्र त्यात मायक्रोप्लास्टिक टाकलं जातं हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.
ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.